गुड मॉर्निंग मित्रांनो. तर तुम्हाला सुद्धा इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू देण्याची भीती वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नक्की सेव्ह करून ठेवा. बऱ्याचदा काय होतं, आपण मुंबई पुण्यात जे गावाकडून मुलं येतो, आपल्यातली 90% मुलं ही मराठी मीडियममध्ये शिकलेली आहेत. आणि आपला इथे जेव्हा आपण येतो सगळ्यात पहिली आपल्याला भीती वाटते ती इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू देण्याची. आणि आपण तिथेच आपला कॉन्फिडन्स गमावतो आणि आपण कपेबल असून सुद्धा आपण तिथे सिलेक्ट होत नाही. सगळ्यात पहिलं म्हणजे इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू घेण्याचा विचाराचा सगळ्यात मोठा उद्देश असतो की तुमचे कम्युनिकेशन स्किल त्यांना तपासायचे असतात. तुमचं नॉलेज, तुमचं एक्सपर्टीज, तुमचा एक्सपिरियन्स तुमच्या रिझ्युमीवर दिसत असतो. पण तुम्ही कसे कम्युनिकेशन करता याच्यासाठी HR इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू घेतात. आणि इंग्लिश ही भाषा जगाने निवडली आहे ती म्हणजे कम्युनिकेशनसाठी ती सगळ्यात सोपी भाषा आहे म्हणून. सो डोक्यातून ही गोष्ट काढून टाका की इंग्लिश कठीण असतं. आणि आत्ताची मुलं बऱ्याच इंग्लिशमध्ये म्हणजे इंग्लिशमध्ये टायपिंग करतात, इंग्लिशमध्ये मूवीज बघतात, त्यांचं सगळं कम्युनिकेशन इंग्लिशमध्ये असतं. सो आत्ताच्या मुलांचं रिटर्न कम्युनिकेशन चांगलं आहे, आमच्यापेक्षा 100 पटीने चांगलं आहे. फक्त बोलताना प्रॉब्लेम होतो कारण आपण यूज टू नाही देत. एक छोटंसं उदाहरण घ्या. जेव्हा आपण IPL मध्ये एखादा नवीन प्लेअर बघतो जो जस्ट जॉईन केला IPL, नवीन आहे, इंडियन आहे, तो जेव्हा मॅन ऑफ द मॅच जिंकतो तेव्हा त्याचा इंटरव्ह्यू बघा तुम्ही स्टार्टिंगचा. तो टटबाबा करत असतो की आता हिंदीमध्ये इंटरव्ह्यू असतो. पण तोच 3-4 वर्ष IPL खेळल्यानंतर तोच एक अस्खलित इंग्लिश बोलायला लागतो. याचं कारण काय की तो फॉरेनर्स जे प्लेयर्स असतात, फॉरेनचे प्लेयर, त्यांच्यासोबत तो वर्षातून 3-4 महिने घालवत असतो, त्यांच्याशी तो कम्युनिकेट करत असतो. जेव्हा तुमच्याकडे पर्याय नसेल ना इंग्लिश बोलण्याशिवाय तेव्हा तुम्ही आपोआप इंग्लिश शिका, कारण इंग्लिश ही खूप सोपी भाषा आहे. सो मी इतकीच विनंती करेन की तुम्ही हुशार आहात, तुमच्याकडे नॉलेज आहे, तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे, फक्त तुम्ही इंग्लिश कम्युनिकेशनमध्ये कमी पडत असाल तर त्याच्यासाठी मागे राहू नका. अशी बरीच मुलं मी सुद्धा बघितली की मराठी मीडियममध्ये शिकली पण आता ती खूप मोठ्या पदावर आहेत, बाहेरच्या देशामध्ये काम करतात कारण त्यांनी स्वतःला इम्प्रूव्ह केलं. सो हा व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा ज्यांच्या मनात इंग्लिशची भीती आहे. सो तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करा, तुमचं कम्युनिकेशन स्किल सुधारा आणि कुठेही मागे राहू नका. इतकंच माझं म्हणणं आहे. थँक्यू सो मच.